धनंजय मुंडेंनी घेतली अमित शहांची भेट. शहासाहेब मला मंत्रिमंडळात घ्या अशी याचना करत असल्याची बातमी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली. कारण माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला आणि महाराष्ट्रामध्ये एकच चर्चेला उधाण आलं की मंत्रिमंडळात कोण. मग प्रमुख नाव म्हणून धनंजय मुंडे, प्रकाशदादा सोळुंके आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचे प्रमुख नावं या ठिकाणी चर्चिले गेले. आणि माणिकराव कोकाटे जे की महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री आणि कॅबिनेट मंत्री होते, त्यांनी गेल्या 92-95 वर्षासाली एक खोटे शपथपत्र देऊन घर लाटण्याचं काम केलं आणि त्याचीच परिणाम म्हणून आज माणिकराव कोकाटे यांना महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळातून पायउतार व्हावं लागलं. आणि जसंच माणिकराव कोकाटे यांना जिल्हा न्यायालय नाशिक या न्यायालयाने 2 वर्षाची सजा सुनावली, लगेचच माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आणि या चर्चेला उधाण आलं. आणि लगेच धनंजय मुंडे यांनी दिल्लीवारी सुरू केली. दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा यांच्याकडं याचना केली की मला मंत्रिमंडळात घ्यावं, असं देवेंद्र फडणवीस यांना आपण सांगावं, अशी याचना केल्याची खात्रीशीर माहिती महाराष्ट्रामध्ये चर्चिली गेली आणि त्यातूनच महाराष्ट्रात आणि बीड जिल्ह्यामध्ये चर्चा होऊ लागली. मित्रांनो, नेमकं काय झालं हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे. मित्रांनो, गेल्या 3 दिवसापासून एकच चर्चा आहे की महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री जे काही क्रीडा मंत्री होते यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्याच्या नंतर मी मंत्री तू मंत्री का मी मंत्री, मी मंत्री का तू मंत्री, अशा चर्चेला उधाण आलं. आणि त्याच्यामध्येच बीड जिल्ह्यामध्ये की ज्या बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हत्या झाल्याच्या नंतर त्या हत्यामागं वाल्मिक कराडसारख्या एका गुन्हेगाराचं नाव आलं आणि तो गुन्हेगार म्हणजे धनंजय मुंडे यांचा अति निकटवर्तीय म्हणून नाव घेण्यात आलं. आणि त्याच नावातून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढण्यात आलं. आणि त्याच काढल्यामुळं धनंजय मुंडे हे पूर्ण डिस्टर्ब झाले. आणि डिस्टर्ब झाल्याच्या नंतर जाहीर कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे यांनी अजितदादा पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे जे आहेत त्यांच्याकडं जाहीर कार्यक्रमामध्ये मागणी केली की मला आता राहत नाही, मला कुठंतरी संधी दिली पाहिजे. आणि मित्रांनो, संधी मिळेल का नाही हे माहीत नाही, परंतु बीड जिल्ह्यामध्ये एकच चर्चेला उधाण आलं की धनंजय मुंडे यांना जर मंत्रिमंडळात घेतलं तर संतोष देशमुख यांच्या हत्यारे सुटतील की काय, अशी शंका येऊ लागली. आणि म्हणूनच जे काय अजितदादा पवार यांच्या चुलत बहीण सुप्रिया सुळे यांनी पण स्टेटमेंट केलं की मी बीड जिल्ह्यामध्ये आमरण उपोषणाला बसन धनंजय मुंडे यांना जर मंत्रिमंडळात घेतलं तर. मित्रांनो, घ्यायचा का नाही हा ज्याचा त्याचा ज्या त्या पक्षाचा विषय आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये आणि मुळात बीडमध्ये एकच चर्चा झाली की मला मंत्री करा, मला मंत्री करा, मला मंत्री करा. आता तो प्रश्न जो आहे तो पक्षाचा प्रश्न आहे आणि अजितदादा याच्यावर नक्की निर्णय घेतील. आणि अजितदादा आणि भाजप, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांना कोणता माणूस परवडतो किंवा कुणाचं कॅरेक्टर चांगलं आहे याच्यावर मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे. मित्रांनो, धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतलं जाईल का? आणि जो काही विषय महाराष्ट्रामध्ये चर्चेला जात आहे तो विषय म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या
तर धनंजय मुंडेला मंत्रिमंडळात घेतलं तर ह्या आरोपीवर काही परिणाम होईल का हे आम्हाला नक्की कळवा. आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.